माझं नाव सुनीता अनिल देव. मी मॅक्स लाईफ इन्शुरन्समध्ये ॲडवायझर म्हणून काम करते. तर मग काय झालं, मध्ये एक दोन वेळा मम्मी पप्पा डॉक्टरांकडे गेले आणि आम्हाला बोलले की रेग्युलर चेकअपसाठी चालले. आणि आम्हाला आयडियाच नाही की कशासाठी चालले आहेत एक्झॅक्टली. आम्हाला वाटलं ठीक आहे, मेडिकल चेकअपसाठी चालले आहेत रेग्युलर, काही प्रॉब्लेम नाही. मग थोड्या दिवसांनी जेव्हा रिपोर्ट्स वगैरे आले तेव्हा मम्मीने आम्हाला बसवलं आणि आम्हाला आयडियाच नव्हती की असं काहीतरी निघेल. कोणालाही होऊ शकतो, मेल फिमेल किंवा अगदी लहान. म्हणजे मी एक पेशंट बघितली आहे, 12 वर्षाची होती, तिलासुद्धा झालं होतं. थोडंसं शॉकिंगच होतं, कारण जसं सगळे सांगतात की हिस्ट्री नव्हती, काय नव्हती. पण ठीक आहे, आता काय लाईफ परफेक्ट थोडी असते. जुलै एंडला मला जाणवलं की आपल्या ब्रेस्टमध्ये गाठ आहे. याचं कारण खरं असं की मी एका महिला मंडळाला आहे जॉईन, प्रेरणा महिला मंडळ म्हणून. त्यांनी व्हिडिओ दाखवला होता मॅमोग्राफीविषयी की कसं केलं जातं म्हणजे चेकिंग. तर मग मी त्यानुसार त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे मी मधून असं चेक करायचे की काही गाठ वगैरे लागते आहे का आपल्याला. तर मग मला ती जाणवली, म्हणून मग मी मिस्टरांना सांगितलं की असं असं मला वाटतं आहे. मग मी तिला म्हटलं की ठीक आहे, आपण 1-2 आठवड्याने, तो करोनाचा काळ होता, तर 1-2 आठवडे म्हटलं आपण थांबूया, ॲटोमॅटिक काही गेले तर, कारण मी थोडं वाचलं वगैरे आणि त्याच्यात की काही नसेल तर ते ऑटोमॅटिक निघून जातं वगैरे. तर मग आम्ही 2 आठवडे थांबलो, पण तरी ती म्हटली की नाही आपल्याला वाटतंय, तर आपण डॉक्टरना भेटायला हवं. म्हणून मग मी गायनॅककडे गेले होते. मग त्यांनी सांगितलं की गाठ लागते आहे, पण आपल्याला ते बघावं लागेल की नक्की काय. म्हणून मग त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली आणि मग मी सोनोग्राफी केली, तर त्यात गाठ आली. सो ते म्युटेशन आहे बेसिकली, की DNA चुकीचा DNA मल्टिप्लाय व्हायला लागतो, की ॲबनॉर्मल सेल्स क्रिएट होतात. सो ते कधीही होऊ शकतं. पण मोस्टली पेरीमेनोपॉझल एज ग्रुप, दॅट इज लाईक 45 to 55, ह्याच्यात बरंच कॉमन असतं. किंवा मग पोस्ट मेनोपॉझल, दॅट इज आफ्टर 55 अगेन, इज व्हेरी कॉमन. मॅमकडे मी परत गेले. मग त्यांनी मला सर्जनकडे जायला सांगितलं आणि मग मी सर्जनकडे गेले होते. पण त्यांनी ह्या रिपोर्टवरूनच डायरेक्ट म्हटले की गाठ तर आहे, तर ती आपल्याला चेक करायला लागेल. ती कुठलीही असली तरी ती आधी चेक करायला लागेल. म्हणून त्यांनी बायोप्सी केली आणि गाठ चेकिंगला पाठवली. बायोप्सी वगैरे केल्यानंतर ते म्हटले की हे सर्व रिपोर्ट यायला 5-6 दिवस जातील. मग 5-6 दिवसांनी वगैरे मग आम्ही तुम्हाला कॉल करू, आम्ही सांगू. मग साधारणतः एक आठवड्याने त्यांनी आम्हाला कॉल करून सांगितलं की आहे, म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आहे. मग मात्र त्यांनी मॅमोग्राफी न करताच, म्हणजे माझी मॅमोग्राफी झालेलीच नव्हती, त्यामुळे ते न करताच डायरेक्ट बायोप्सी झाल्यामुळे त्यांनी असं म्हटलं की तुमचा सेकंड ग्रेडला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे आणि सेकंड ग्रेडला आहे ती म्हणून. आणि डायरेक्ट आम्हाला सांगितलं की ऑपरेट करायचं आहे, पण त्याचे 2 वे आहेत. एकतर तुम्ही ब्रेस्ट सेव्ह करू शकतात किंवा काढू शकतात, काय करायचं सांगा. पण मग आम्ही थांबलो, म्हणजे तिथे डिसिजन काही दिला नाही की ऑपरेशन लगेच करायचं आहे की काय असं वगैरे. आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही परत भेटतो तुम्हाला. पण मग मी घरी येऊन मुलांना सांगितलं की असं असं आलेलं आहे रिपोर्ट. तर मग मम्मीने आम्हाला बसवलं, मला आणि प्रणवला, आणि मग सांगितलं त्यांनी की असं असं ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झालं आहे आणि स्टेज 2. आणि आम्ही एकदम शॉकमध्ये गेलो, कारण फॅमिली हिस्ट्रीच नाही आहे ना डॅडच्या साईडला आहे ना मॉमच्या साईडला, कुठेच नाही. तर असं एक्सपेक्ट पण नव्हतं करत. आणि सगळं व्यवस्थित चाललं होतं. लॉकडाऊनमध्ये सगळे घरी आले होते, सगळे वेगवेगळे. मी मुंबईला, प्रणव गोव्याला होता. आम्ही सगळे एकत्र आलो होतो, घरचा बॉय चालू केलं होतं आम्ही. सगळं व्यवस्थित चालू होतं, खुश होते सगळे. आणि ही एकदम डेंजरस न्यूज आली, म्हणजे एकदम शॉकमध्ये गेलो मी तर. आणि मला म्हणजे माणूस विचार करायला लागतो ना मग की अरे आपल्याबरोबरच का, असा विचार करायला लागतो माणूस. बेसिकली म्हणजे कुठल्याही कॅन्सरला का होतं असं काही त्याला उत्तर नसतं. कॅन्सर म्हणजे की तुमच्या बॉडीची सेल नॉर्मली डिवाईड व्हायच्याऐवजी जास्त डिवाईड व्हायला लागते. सो ते म्हणजे DNA काहीतरी म्युटेशन होतं म्हणून. तर त्याला असा काही कॉज ॲज काही नसतो. आपण रिस्क फॅक्टर्स म्हणू शकतो, म्हणजे ज्याच्यामुळे कॅन्सर होण्याची प्रॉबबिलिटी वाढते.
सो ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत काही रिस्क फॅक्टर्स म्हणजे एकतर फिमेल सेक्स म्हणजे मेल्समध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होतो, पण फिमेल्समध्ये खूप जास्त कॉमनली होतो. त्याच्यानंतर एज, की जसं तुमचं एज वाढतं तसं ब्रेस्ट कॅन्सरची प्रॉबॅबिलिटी वाढते. और रादर पेरीमेनोपॉझल और पोस्ट मेनोपॉझलमध्ये जास्त होतो. नंतर तिसरं इम्पॉर्टंट इज ओबेसिटी, म्हणजे जे लोक ज्यांचं वेट जास्त असतं त्यांच्यामध्ये होतो, की बिकॉज ऑफ हेवी ब्रेस्ट कॅन्सरची प्रॉबॅबिलिटी वाढते. आणि चौथं इज म्हणजे जर का अर्ली मेनार्की म्हणजे पिरियड्स लवकर आले किंवा लेट मेनोपॉज म्हणजे जास्त वेळ सपोज कुठली तरी बाई मेन्स्ट्रुएट करते तर त्याच्यानी अगेन प्रॉबॅबिलिटी वाढते. आणि सिमिलरली जर का कोणाला प्रेग्नन्सी झाली नसेल तर परत त्याच्यामुळे सुद्धा वाढते त्याची, म्हणजे ते हे सगळे रिस्क फॅक्टर्स आहेत. कॉज ॲज सच कुठल्याही कॅन्सरला काही नसतो म्हणजे. मग घरी आल्यानंतर सर्वांची चर्चा केल्यानंतर आम्ही म्हटलं की आपण सेकंड ओपिनियन घेऊ रादर दॅन गोईंग बाय हिज डिसिजन. तर मग मोठ्या मुलाने माझ्या त्याच्या मैत्रिणीला फोन केला, ती डॉक्टर असल्यामुळे. मग तिने सांगितलं की तुम्ही एकाच ओपिनियनवरती असं म्हणजे राहू नका अवलंबून, तुम्ही सेकंड ओपिनियन पण घ्या याच्यात असं. की जर का तुम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला वाटलं तर सेकंड ओपिनियन आपण स्वतःसाठी घेतो की म्हणजे आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ वॉट माय डॉक्टर सेड, सो गो अहेड अँड टेक अ सेकंड ओपिनियन. आणि ह्याला कोणीही ऑब्जेक्ट नाही करणार. ते म्हटलं की आपण मॅमोग्राफी आणि अजून काय थोड्याशा टेस्ट वगैरे करू टू कन्क्लूड करण्यासाठी. मग आम्ही त्या टेस्ट वगैरे जे डॉक्टरने सांगितलं त्या सर्व टेस्ट वगैरे करून घेतल्यात. आणि टेस्ट केल्यानंतर डॉक्टर म्हटले की इट्स ऑलमोस्ट मोरलेस फर्स्ट लेवललाच आहे, फर्स्ट ग्रेड म्हणतात त्याला, फर्स्ट स्टेजलाच आहे. सेकंड ओपिनियनमुळे तर मुळात हेच कळलं ना की माझी फर्स्ट स्टेज आहे. कारण मॅमोग्राफी केल्यामुळे फायदा झाला की दुसरीकडे कुठे नोट्स नाही दिसले, म्हणजे जे आधी दिसत होते सोनोग्राफीत ते दिसले नाहीत अल्ट्रासाऊंड आणि मॅमोग्राफीमुळे. त्यामुळे माझी फर्स्ट स्टेज आहे आजाराची हे ऐकून म्हणजे खूपच रिलीफ मिळालं मला. म्हणजे जेव्हा कळालं की स्टेज 1Aच आहे तर मग तेव्हा थोडंसं शांत वाटलं, थोडंसं आम्ही रिलॅक्स झालो. मग त्याच्यानंतर मी माझ्या MBBS आणि MD जे परस्यू करतात त्या फ्रेंड्सना कॉल केला, त्यांना विचारलं की काय कसं हाऊ शुड वी गो अबाउट इट. आणि मग त्यांनी आम्हाला प्रोसिजर सांगितली आणि दिलासा दिला की टेन्शनचं काहीच नाही आहे इथे. फर्स्ट स्टेजमध्ये असल्यामुळे तर ब्रेस्ट सेव्ह करणं हा म्हणजे एकदम मोठा फायदा हा झाला. अर्ली डिटेक्ट झालं तर तुमचं म्हणजे ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी पॉसिबल असते, की जितकं लेस पार्ट ऑफ युअर ब्रेस्ट इज इन्वॉल्व तेवढं तुमचं ब्रेस्ट कॉन्झर्व होईल, तेवढाच पार्ट काढायला लागेल. म्हणजे एनिवे आजकाल मॅस्टेक्टमीज खूप कमी करतात पण तरीसुद्धा. आणि दुसरा इम्पॉर्टंट आहे की तो लोकलाइज्ड असतो, सो त्याचं प्रोग्नॉसिस जास्त चांगलं आहे, की म्हणजे परत कधीच न होण्याचं चान्सेस ऑब्व्हियसली खूप जास्त चांगले आहेत. तुमची रिकव्हरी फास्टर असते, तुम्हाला किमो लागू नाही शकत जर का तो स्प्रेड नाही झाला आहे तर. म्हणजे फक्त रेडिएशन किंवा सर्जरी आणि रेडिएशन कॅन बी इनफ, किंवा इवन इफ किमो लागली तरी तुम्हाला कमी सायकल्स आणि कमी स्ट्रॉंगर ड्रग्स ऑफ किमो लागतील. मग बाकी काय ज्या फॉर्मॅलिटीज वगैरे इन्शुरन्स रिलेटेड किंवा काय बाकी फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या आणि 22 आणि 23 सप्टेंबरच्या दरम्यान ऑपरेट केलं. तर मी खूप ठाम होते, म्हणजे मी ठरवलं होतं की आपण डगमगायचं नाही, जे आलं आहे ते ठीक आहे, आलं आहे पण त्याला सामोरं जायचं. आणि त्यात जर का मला ब्रेस्ट रिमूव्ह करायला लागली असती तरी मी मनाने तयारी ठेवलेलीच होती. पण ते न झाल्यामुळे मी अजूनच 100% म्हणजे खूप पॉझिटिव्ह होते. त्यामुळे मला खूप असं म्हणजे टेन्शन आलं नाही की ऑपरेशनला जायचं आहे, काय होणार कसं काय. आणि माझ्या आयुष्यातलं पण हे पहिलंच तसं ऑपरेशन होतं, त्यामुळे मी ऑपरेशन थिएटर फर्स्ट टाईम बघणार होते. तर ठीक, पण ओके, म्हणजे मी देवाचं नाव घेत आत गेले. बाकी काही असं विशेष धाकधूक काही झाली नाही म्हणजे मनाला, कारण मी ठाम होते म्हणून. त्या दृष्टीने तिने खूप घेतलं. म्हणजे आम्ही याच्यात म्हणू की सी वॉज ऑलमोस्ट 100% स्ट्रॉंग. आम्ही म्हणजे आम्ही थोडा सपोर्ट केला असेल पण तो सी वॉज व्हेरी स्ट्रॉंग अँड दॅट हॅज हेल्प अस लॉट, हर अँड अस ऑल्सो. मम्मीने खूप स्ट्रॉंगली घेतलं आहे, म्हणजे कधी वेळ आली गेली काही कळालंच नाही. आता माझा एक मावस भाऊ आहे, तो पण मला सांगत होता की आपल्या घरात एवढं मोठं संकट आलं आणि गेलं त्याला कळालंच नाही. तर म्हणजे तुम्ही समजू शकता की
आईने कोणालाच जाणू नाही दिलं की असं काहीतरी मोठं झालं आहे. आणि मग ते तिच्यासाठी तर बेस्ट होतंच. तिचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड राहिलं, तिने स्ट्रॉंगली घेतलं आणि सगळ्यांसाठीच बेस्ट होतं. कारण मग तो पॉझिटिव्ह राहिले, सगळे उगाच इमोशनल झाले नाही आणि याच्या सामोरी गेले आणि सामोरी जाऊन ते संपून पण टाकला विषय. म्हणजे वॉरियर आई माझी. मी या अनुभवातून गेले आणि मला जे जाणवलं ती अगदीच फर्स्ट स्टेज निघाली. त्यामुळे सतर्क राहणं खूप गरजेचं आहे प्रत्येकाने आपल्या बाबतीत स्वतःच्या. तर वरचेवर तपासण्या करणं गरजेचं आहे. स्वतः आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर त्यातून जरी आपल्याला काही जाणवलं तर न घाबरता त्याआधी कुठल्या स्टेजला तो आहे हे बघणं गरजेचं आहे आणि त्यानुसार मग डॉक्टरी सल्ल्याने कसं आपण बाहेर पडू शकतो ते बघायचं न घाबरता. घाबरलं तर मग अर्धा आजार म्हणजे वाढतो आपला. बऱ्याच बायका रादर अंगावर काढतात म्हणून मग बऱ्यापैकी लेट डिटेक्ट होतात. मी कुठेतरी वाचलं की दर 4 मिनिटात एक नवीन ब्रेस्ट कॅन्सरची केस येते इंडियामध्ये, वुमेनमध्ये. तर किती दुर्लक्ष करतोय आणि आपण किती तो वाढतोय, तो दर इयर वाढतोय. तो काही कमी नाही होते, ब्रेस्ट कॅन्सर हा आजार कमी नाही होते, किती वाढतोय तो. तर हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये नोबडी टॉक्स ओपनली अबाउट थिंग्स लाईक ब्रेस्ट किंवा सर्विक्स. हे सगळे फार प्रायव्हेट गोष्टी असतात. म्हणून ब्रेस्ट कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर, युट्रसचा कॅन्सर हे असे सगळे लपवून ठेवल्या जातात गोष्टी. इंटरनेटच्या दृष्टीने फक्त इंटरनेटचे पहिले त्याच्यातले काही पॉईंट्स खूप चांगले आहेत. काही पॉईंट्स ॲक्च्युली इंटरनेटचं कसं असतं की मोस्ट ऑफ टाईम त्या वर्स्ट केसेसबद्दल त्यांनी दिलेलं असतं सुरुवातीला आणि आपण तेच वाचतो आणि थोडं पॅनिक होऊन जातो. आमचे फॅमिली डॉक्टर आणि बाकी डॉक्टरांनी सल्ला दिला तुम्ही इंटरनेट बघू नका. बेसिकली देर इज नो एस्केप आय वुड से टू ब्रेस्ट कॅन्सर. सो प्रिकॉशन म्हणजे जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते तुम्ही एलिमिनेट करायचे की म्हणजे वेट तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवायचं आणि खूप इम्पॉर्टंटली म्हणजे सडन पुट ऑन नाही होऊन द्यायचं की अचानक हे असं नाही व्हायला पाहिजे आयडियली. देन यू शूड कीप एक्सरसाइजिंग, हॅव अ हेल्दी डाएट. या सर्वात महत्त्वाचं सांगायचं की मेडिकल पॉलिसी आपण सर्व काय करतो नॉर्मली दुर्लक्ष करतो. मेडिकल पॉलिसी 1 वर्षात लॅप्स होऊन जाते. म्हणजे ती जी अमाऊंट असेल ती होऊन जाते. आपण नाही जर आपण काही क्लेम वगैरे झालं तर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु या केसमध्ये की ती मॅक्स भोपाळची ॲडवायझर आहे एक आणि आम्ही गेला म्हणजे मेडिक्लेम आमच्या सुरुवातीपासूनच आहे. त्याच्यामुळे एवढा बेनिफिट झाला की ऑलमोस्ट जो काही खर्च आला त्याचा 90% एक्सपेन्सेस मेडिक्लेममध्ये आमची कव्हर झाली. आणि माझं सर्वांनाच म्हणजे यासाठी सांगणे की तुम्ही हेल्थ इज इम्पॉर्टंट. तुम्ही ते 2-4 हजार किंवा जे काय पैसे लागणार असतील मेडिकल पॉलिसीसाठी त्याचा विचार न करता मेडिकल पॉलिसी करा. द मोस्ट सिम्पलेस्ट मेथड इज की प्रत्येक बाईनी ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन करायला पाहिजे. तर म्हणजे रोज आयडियली आय वूड सजेस्ट, जर का रोज नाही तर ॲटलिस्ट वन्स अ वीक दोन्ही ब्रेस्टचं फिजिकली सेल्फ एक्झॅमिनेशन स्टँडिंग इन फ्रंट ऑफ अ मिरर. आणि दॅट हॅज टू बी लाईक यू फर्स्ट हॅव टू ऑब्झर्व युअर ब्रेस्ट. कारण बऱ्याचदा चेंजेस म्हणजे एक ब्रेस्ट तुम्हाला खाली दिसू शकते, म्हणजे सिमेट्री बघायची बेसिकली, काही चेंज इन शेप दिसतोय का बघायचा. आणि देन यू हॅव टू प्रॉपरली फील युअर ब्रेस्ट टिश्यू की कुठे काही तुम्हाला, कारण खूपदा आतमध्ये असतं तो म्हणजे लिजन आत असतं जे दिसत नाही पण तुम्ही फील करू शकता. सो अलॉंग विथ ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन नेक आणि ॲक्झिलरी रिजन हे सुद्धा एक्झामिन करायचं स्वतःहून. कारण तिकडे नोड्स येतात, म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरमुळे ते नोड्स फील व्हायला लागतात, लाईक पॅल्पेबल व्हायला लागतात. सो काय लोकांना आधी नोड्स फील होतात आणि मग ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे मग त्याचं फर्दर इन्व्हेस्टिगेशन करून ब्रेस्टमध्ये कॅन्सर आहे हे कळतं. आणि दुसरं इज मॅमोग्राफी. म्हणजे आयडियली दर 1 वर्षाला और 2 वर्षाला तुम्ही मॅमोग्राफी करायला पाहिजे. आणि हे आफ्टर दी एज ऑफ 35 इयर्स. हा व्हिडिओ करायचा मागचं पर्पज हेच आहे की ह्या व्हिडिओने जरी नाही का आईला, काकूंना, मावशींना किंवा कोणाला किंवा माणसाला पण होतं ब्रेस्ट कॅन्सर, तर त्यांना जरी कळालं आपल्यामुळे की लवकर त्यांनी चेकअप केला किंवा अवेअर झाले, ते आजूबाजूच्यांना अवेअर केलं, प्रश्न विचारले, तर मग एकाला जरी त्याचा उपयोग झाला तर याच्याहून जास्ती सक्सेस काय असतो.